चे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहू फुले यांना वंदन करतो। आजच्या पावन सोहळ्यात उपस्थित मावळचे आवडते आमदार सुनील अण्णा शेळके यांचे स्वागत करतो। आपल्या कार्यक्रमात उपस्थित असलेले नगरसेवक, नगरसेविका, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला आघाडीचे अध्यक्ष व सर्व कार्यकारिणी यांचेही स्वागत करतो। या सोहळ्यात उपस्थित असलेले पत्रकार बंधू यांचेही स्वागत करतो। व्यापारी वर्ग, लोणा शहरातील माझे मायमाऊली व बंधू भगिनी यांचे मी या व्यासपीठावरून स्वागत करतो। उपस्थित चीफ ऑफिसर साहेब तेव्हा बाहेर गेले होते, रजेवर होते, तर आमचं चाललं होतं की साहेबांना फोन करून विचारलं कधी येणार, तर 30-31 तारखेला येणार होते साहेब। तर अण्णांना विचारलं मी की आपल्याला पदग्रहण सोहळा केला तळेगावचा झाला, आता आमचा कधी करता? त्याच्यात सीओ नाही, सीओ आता सीओ कोण होणार? आम्ही हाडगळो खायचे। मग सीओने फोन करून सांगितलं मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगतो। मग आम्हाला 29 तारखेला कुलकर्णी साहेब होते, त्यांना फोन केला, म्हटलं काय करायचं? ते बोलले अण्णा, मी म्हटलं बाबा अण्णा आले तरच मी शपथ घेणार, नाही तर मला ती शीट घेऊ नको। मग अण्णा बोलले बाबा येतो मी। मग 2 दिवसात सीओ साहेब आणि कर्मचारी इथले यांनी कामाचा सपाटा लावला। लोणा नगरपालिका एकदम पॉश करून टाकली। पहिले सर्व घाण करून ठेवली होती अध्यक्षाची काय, तर स्वच्छ करून टाकले। 2 दिवसात क्लिअर केलं। रात्रभर जागले कर्मचारी, बाबा त्यांचे आभार। अण्णा आमचे राजकीय गुरु आहेत। आपण सदैव सूर्यासारखे तेजस्वी आहात। त्यांची किरणे आमच्यावर येतात व आम्ही उत्तेजित होतो। तुमची किरणे सदैव आमच्यावर पडो ही अपेक्षा। गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वर, आपण श्रेष्ठ आहात। आज नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा आपल्यामुळेच लागलेला आहे। आपण आत्मविश्वासाने लोणावळ्यातील जनतेचे आम्हाला प्रचंड मताधिक्याने निवडून दिलंय, त्याबद्दल मी जनतेचे आभार मानतो। आपल्या विश्वासाने आम्हाला निवडण्यास विश्वासात कोणताही तडा जाऊ देणार नाही। आम्ही करप्शन ट्रान्सपरंट ठेवणार। अण्णा माझा शब्द आहे, हा भाग माझ्याकडून मी ओके राहणार आहे, बाकी तुमचं बघा। लोणावळा शहरात प्रलंबित असलेले हे पुलाचं काम आहे, नांगरगाव पुलाचं प्रामुख्याने काम आपल्याला करायचंय, ते करून घेऊ आपण। अण्णांच्या देखरेखीखाली सीओ साहेब आहेत, रिटायर नका होऊ लगेच तुम्ही, नाही तर बदली करून घेतात। भाजी मंडईचं काम आहे, ते अण्णांनी आश्वासन दिलंय, त्याचं डिझाईन झालेलं आहे, ते पूर्ण करायचंय, तेही काम आहेत। अशी बरीच काम आहे। वलवंचा तलाव आहे, खंडाळ्यात तलाव आहे। सगळ्या नगरसेवक आणि आमचे सगळे 27 नगरसेवक सगळे अण्णांच्या पाठीमागं आहे आणि माझ्या बरोबर। चला, धन्यवाद।